मनोज जरांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध आता ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांकडून होतोय। आपल्याबरोबर ओबीसीचे नेते बाळासाहेब सानप आणि लक्ष्मण हाके आहेत, आपण बातचीत करणार आहोत। सर, जे वक्तव्य केलं आहे तुम्ही निषेध करता? निश्चित, कारण हे कायद्याचं राज्य आहे, काट्याकुऱ्हाडींची लढाई आहे का? आणि इथं शिक्षा देणारे, आरोपींना पकडणारे, इथं पोलीस डिपार्टमेंट आहे, न्यायव्यवस्था आहे। आम्ही कधी विरोध केला आहे त्याला? आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, या मताला कुठल्याही नागरिकाचा, कुठल्याही माणसाचा विरोध असायचं काहीच कारण नाही। परंतु तुम्ही स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं भांडवल करून तुम्ही प्रत्येक शहरामध्ये मोर्चा काढताय, आणि तो मोर्चा काढला तर त्याच्या बाबतीमध्ये तुमचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे ना। तुम्ही तिथं धनंजय मुंडेवर टीका कर, आका 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 म्हणून जे काही एक मराठीला शब्द दिला या धसानी, धस ज्यावेळी महसूल मंत्री होते त्यावेळी धसानी काय काय करून ठेवलं या महाराष्ट्रामध्ये। आमचं अंजलीताई दमानींना सांगणं आहे, दमानिया ताई, आमचं बी हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घ्या, आणि एवढं काय काय केलं त्यांनी, आमचे जे जे काय आरोप आहेत। माझ्या सांगली जिल्ह्यातलं एक प्रकरण आहे, हे सगळं त्याच्यावर धसासला पाहिजे प्रकरण। अंजलीताई दमानिया, आम्ही तुम्हाला मानू। काय भूमिका आहे ओबीसी? नाही, महाराष्ट्रामध्ये काल स्वर्गवासी संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी ज्यांचे जे आंदोलन चालू आहेत, हे आंदोलन मला असं वाटतं त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये एका जातीला टार्गेट करण्याचं काम चालू केलं आहे। आणि टार्गेट करताना काल परभणीमध्ये जे खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे दैवत जरांगे पाटील यांनी एक वक्तव्य केलं की महाराष्ट्रातल्या यांच्या घरात घुसून काय करू, घरात घुसून काय करणार, काय करणार घरात घुसून, त्याच्या पुढचं सांगा ना एकदा काय करणार ती, मग काय काय होतं बघूया आपण। परंतु मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला जाऊन भेटणार आहे, शिष्टमंडळ किमान महाराष्ट्रातले 20, 25, 50 ओबीसीमधले सगळे लीडर घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार, त्यांना विनंती करणार आहे, हे वाक्य तुम्हाला चालतं का? ही जी भाषा आहे ही भाषा त्यांना चालते का हे मी मुख्यमंत्र्याला विचारणार आहे। त्यामुळं 2-3 दिवसामध्ये याच्यावर CM साहेबाची वेळ घेऊन ते निवेदन आम्ही देणार आहोत। परंतु महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाला टार्गेट करण्याची आवश्यकता नाही। वंजारी समाज एवढा सक्षम आहे की त्यांचं काही वाकडं होऊ शकणार नाही। परंतु तुम्ही निव्वळ अन्याय करण्याचं काम, बदनाम करण्याचं काम, मी सुरेश धस साहेबांना विनंती करतो, या विधानसभेमध्ये वंजारी समाजाच्या प्रत्येक गावामध्ये 50% मतदान तुम्हाला पडलं आहे। तुम्ही सांगता यांनी विरोध केला, विरोध नाही केला। भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्हाला अखंड ओबीसीनी आणि वंजारी समाजाच्या लोकांनी 50 ते 60% मतदान तुम्हाला दिले, आणि आज तुम्ही ही भाषा करता की घरात घुसून काय करू, घरात घुसून काहीच करू शकत नाही तुम्ही। या महाराष्ट्रातली जनता आणि तुम्ही निव्वळ एक जातीला मोर्चाला प्रतिमोर्चा करणार? 100% करणार ना, 100% करणार। बीडमध्ये लाखोच्या संख्येने मोर्चा काढणार आणि याचं उत्तर देणार। कसं उत्तर देणार? हे बघा, कोपर्डी 2 करायचं जर, कोपर्डी 2 प्रकरण करायचं जर या महाराष्ट्रामधल्या ह्या काही लोकांचं जर धोरण असेल, अभिमन्यू पवार त्या दिवशी मोर्चात बोलले तसं धोरण असेल, आणि समाज टार्गेट केला जात असेल तर समाज रस्त्यावर उतरेल। आज वंजारी समाज टार्गेट केला जातोय, उद्या माळी समाज टार्गेट होईल, उद्या धनगर होईल। गोपीचंद पडळकरांवरती हायवानी ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न झालाच ना महाराष्ट्रात। त्यामुळं ही आता लढाई टाळ्या वाजवत बसण्याची लढाई नाही, किंवा एकमेकाकडे बघत बसण्याची लढाई नाही। तमाम या महाराष्ट्रामधला ओबीसी एकत्र येईल। समाज म्हणून कोण टार्गेट होत असतील, अधिकारी टार्गेट होत असतील, आणि धस नावाचा माणूस ज्याच्या बुडाला पाहिजे तेवढा अंधार आहे बुडाखाली, तो माणूस जर बिंदू नियमावलीवर जर बोलत असेल तर या धसानं कधीतरी आमच्यासमोर बिंदू नियमावलीवर चर्चा करायला बसावं। बिंदू नियमावलीचा रोस्टरचा भ्रष्टाचार कसा केला जातो या महाराष्ट्रात आम्ही दाखवून देऊ। त्यामुळं मोर्चाला प्रतिमोर्चा निश्चित होईल। समाज टार्गेट केला जात असेल तर मोर्चाला प्रतिमोर्चानं उत्तर मिळेल, आणि आम्ही कायदेशीर मार्गानं, लोकशाही मार्गानं आंदोलनं करू। आम्ही कुणाला बघून घेऊ, घरात घुसू, अरे जरांगे, अरे जरा बघ किती किलो वजन आहे तुझं, अगोदर वाऱ्यानं उडून जाशील तू, आणि तू घरात घुसायची भाषा करतो। गेला ना तो काळ, आता कायद्याचा काळ आहे, न्यायाचा काळ आहे। घरात घुसायची भाषा, कुणाला धमकी देतो, पाराच्या कट्ट्यावर बसला का? त्यामुळे ह्या असल्या गोष्टींना आम्ही घाबरणारे नाही आहोत। आम्ही मोठ्या ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये मोर्चे, प्रतिमोर्चे, आंदोलनं उभी राहतील।
नक्की ओबीसी समाज जो आहे तो आता एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोर्चाला प्रतिमोर्चाने उत्तर दिलं जाईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक शिष्टमंडळ पुढील 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये भेटणार आहे. त्या संदर्भातही वेळ या ओबीसी नेत्यांकडून घेतली जाणार आहे. कॅमेरा सुमित भोसलेचा सागरावर साम TV पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.